मराठा समाजाला सरसकट आरक्षण पाहिजे असून ओबीसी मधून आरक्षण घेण्यावर ठाम असल्याचा पुनरुच्चार मनोज जरांगे पाटील यांनी केला। मराठा समाजाला मराठा म्हणून आरक्षण टिकणार नाही, त्यामुळे ओबीसी मधूनच आरक्षण मिळालं पाहिजे असं मत त्यांनी व्यक्त केलं। आम्ही आरक्षण आमच्या हक्काचं ओबीसीतला मागतोय आणि मराठा म्हणून आरक्षण टिकणार नाही, त्यामुळे मराठा म्हणून आरक्षण चालणार नाही। मराठा आणि कुणबी एकच आहेत आणि आमच्या नोंदी सापडलेल्या आहेत आणि आम्हाला सरसकट पाहिजे, त्याच्यावर आम्ही ठाम आहेत आणि ओबीसीतूनच घेणार, यावर सुद्धा आम्ही ठाम आहेत आणि ओबीसी म्हणूनच पाहिजे। आपल्याला खरं बोलायची सवय ही मीडियाच्या बांधवांना मला सांगितलं की 35 लाख पुरावे आत्तापर्यंत सापडले। मग मीडिया कधीच चुकीचं स्टेटमेंट देत नाही, कधी। आणि यांच्या भरोश्यावर तर आमचं आंदोलन आज गोरगरिबांच्या लेकराला न्याय मिळायला लागला। हो, हे श्रेय आम्ही का देतोय की केलं त्यांनी केलं, रात्रंदिवस समाजाने कष्ट घेतलेत, तसं मीडियाच्या बांधव ही बारीक बारीक सारीक गोष्टी शोधून आणतात आणि त्यांनी 35 लाख मिळाले। त्या सरकारी नोंदी आहेत। 35 लाखांवरती जवळपास 2.5 ते 2 कोटी मराठ्यांना फायदा होणार आहे। मराठा समाजाला आरक्षण 2 दिवस उशिराने मिळालं तरी चालेल असं वक्तव्य जे ते जरांगे पाटलांनी केलं। यवतमाळमध्ये ओबीसी बांधव आणि 12 बलुतेदारांसोबतच्या बैठकीदरम्यान ते बोलत होते। मी समाजाच्या शब्दाच्या पुढे जात नाही। आरक्षण 2 दिवस लेट मिळालं तरी चालतंय, पण मला माझ्या समाजाचा विश्वास नाही वाटत, मला नाही वाटत। सर्वच मराठा कुणबी प्रमाणपत्र घेतात आणि त्यामुळे मराठा समाजाचं शिल्लक राहणार नाही असं परखड मत मंत्री भुजबळ यांनी व्यक्त केलंय। मागासवर्गीय आयोग आता मराठा आयोग झालाय, जात पडताळणी करतानाही दादागिरी केली जाईल असा आरोप त्यांनी केला। आता या आयोगाचे सुद्धा सगळे लोक राजीनामे देत आहेत। आता ओबीसीचा आयोग राहिला नाही, आता हा मराठा आयोग झालेला आहे। मला असं वाटतं आता बाकीच्या काही गोष्टी करण्याची आवश्यकता दिसत नाही। याचं कारण असं आहे की सगळेच मराठा समाजाचे लोक जे आहेत हे कुणबी सर्टिफिकेट घेत आहेत आणि ओबीसीमध्ये येत आहेत, त्याच्यामुळे आता मराठा हा महाराष्ट्रामध्ये शिल्लकच राहणार नाही, सगळे कुणबीच होणार आहे। म्हणजे बाकीच्या उपायाची काही गरज आहे असं मला काय वाटत नाही। अरे पण सगळेच मराठा जर कुणबी म्हणून जर येत आहेत ह्या ओबीसीमध्ये, तर बाकी बाहेर कोण राहणार आहे आता मग?